आमचा लंच वगैरे झाला आणि आम्ही कारमध्ये CNG भरला. CNG भरून झालं ते आमचा प्लॅन झाला की आपल्याला जायचं CSTला. CSTमध्ये गेट ऑफ इंडियाला जाण्याचा प्लॅन केला आम्ही. तर आम्ही इथून निघालो नवी मुंबईमधून. मग फ्रीवे पकडला. फ्रीवे पकडून आम्ही सरळ पुढे निघालो. हा बघा व्हाईट हाऊस. तर व्हाईट हाऊसच्या बाजूने आम्ही सरळ गेलो. गेट ऑफ इंडियाच्या इथं पोहोचलो. तिथं पोहोचल्यावरती बघितलं आम्ही, ते एवढी गर्दी ना, कार लावायला कुठेच जागा नाही. त्यामुळे ते गेट ऑफ इंडियाचा आम्ही प्लॅन कॅन्सल केला. त्याच रूटने आम्ही फिरत नरिमन पॉईंटला जाण्याचा विचार केला. तिथून आम्ही हळूहळू टाइमपास करत करत मंत्रालयाच्या बाजूने आम्ही नरिमन पॉईंटला फायनली पोहोचलो. आणि हे मुंबईमधलं एक आयकॉनिक ठिकाण आहे, जे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. हे ठिकाण फक्त मुंबईकरांसाठी नाही, तर जगभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी एक खास आकर्षण आहे. आणि इथे येऊन तुम्हाला समुद्राचा शांत नजारा, गार वारा आणि उंच उंच कॉर्पोरेट इमारती बघायला मिळतील. ह्या ठिकाणाला मुंबईचं मिनी मॅनहॅटन म्हटलं जातं. आणि या बोटीचा नजारा पण एक नंबर वाटत होता. तो पण मी खूप एन्जॉय केला. जर तुम्ही नरिमन पॉईंटला आलात तर इथे शांत बसून समुद्राची गाज ऐकण्याचा अनुभव नक्की घ्या. आणि तुम्हाला चालायला आवडत असेल तर मरीन ड्राईव्हवरून चालत इथे पोहोचण्याचा हा एक सुंदर अनुभव आहे. तर मित्रांनो, हा होता नरिमन पॉईंटचा छोटासा अनुभव. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. पुढच्या वेळेस अशाच एका सुंदर ठिकाणी आपण भेटूया. तोपर्यंत मुंबईची मस्ती एन्जॉय करा. तर हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.